बल या बलाविषयीची माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत। त्यासाठी आपण एक प्रात्यक्षिक करणार आहोत आणि या प्रात्यक्षिकासाठी आपण काही जे साहित्य घेतलेलं आहे, ही पाण्याची बॉटल आहे, रिकामी बादली घेतलेली आहे। खरं तर या प्रात्यक्षिकासाठी जर ट्रान्सपरंट म्हणजे या तुम्हाला एक तर पाण्यातली खालची बाजू दिसली तर अधिक ते प्रयोग तुम्हाला समजेल, तरी हरकत नाही। आपण या संदर्भात समजून घेऊया। आपण ज्यावेळेस एखादी रिकामी बॉटल या पाण्यावरती टाकतो तर निरीक्षणातून आपल्याला अगदी लक्षात येतं की हे काय होत नाहीये, ती बुडत नाही, याचा अर्थ ती तरंगते, नाही का। आणि हेच पुन्हा जर मी फक्त काय केलं, या ठिकाणी याच्यामध्ये पाणी भरलं, पूर्ण असं पाणी भरलेलं आहे आणि ती बॉटल जर मी या ठिकाणी सोडून दिली तरी ती आपल्याला बुडताना दिसणार नाही। आता या बॉटलची जी उंची आहे किंवा याची जी साईज आहे यानुसार आपण जर बघितलं तरी ती काय होत नाहीये, बुडत नाहीये। याचा अर्थ काय होतंय, ती बुडत नाही, याचा अर्थ खालून त्याला काय केलं जातं, त्याच्यावर बल प्रयुक्त होते की तू खाली येऊ नको, नाही का। जशी एखादी वस्तू आपण वरती फेकली का ती काय होते, खाली येते। कशामुळे? गुरुत्वाकर्षण, अगदी बरोबर आहे। म्हणजे आपण त्याला इंग्रजीमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो। या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जसं काय होतं की एखादी वस्तू वरती फेकली की ती खाली येते, असा शोध लावलेला आहे। कोणी? त्या शास्त्रज्ञाचं नाव आठवतंय? गुरुत्वाकर्षण बला ज्याने शोधलंय त्यांनी न्यूटन। यस, व्हेरी गुड, न्यूटनने असा शोध लावलेला आहे। मग या पाण्याच्या बॉटलवर वरतून पण बल प्रयुक्त होतंय आणि खालच्या बाजूने देखील काय होतंय, बल प्रयुक्त होते। मग वरतून बल प्रयुक्त होते आणि खालच्या बाजूने जे काही बल प्रयुक्त होते त्या बलाला म्हणायचं आहे प्लावक बल। लक्षात आलं? प्लावक बल म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूवरती म्हणजे कधी या प्रात्यक्षिक म्हणजे खालच्या दिशेने जे काही बल प्रयुक्त होतं त्या बलाला म्हणायचं आहे प्लावक बल। इंग्रजीमध्ये त्याला बायोंट फोर्स असं म्हटलेलं आहे। म्हणजे बायोंट या शास्त्रज्ञांनी त्याचं ह्या प्रात्यक्षिकेतून ते मांडलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ते त्याला बायोंट फोर्स असे त्याच्या नावाने हे बल जे आहे हे ओळखलं जातं। हे अतिशय सोपं असं हा प्रात्यक्षिक आहे। असंच प्रात्यक्षिक जे आहे हे जे आपल्या खेळण्यामध्ये जे प्लास्टिकचे बॉल असतात, ते बॉल जरी आपण याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकलं तरी आपल्याला हे लक्षात येणार आहे, नाही का। त्यामुळे आपण हे सर्व गोष्टी प्रात्यक्षिकेतून समजून घेतलं पाहिजे। अगदी आता आपल्याला अगदी निरीक्षणातून असं वाटेल की ही बॉटल खाली हे झालेली आहे, टेकलेली आहे, बुडालेली आहे, पण ती खरी बुडालेली का बघा, नाही दिसते सर्वांना। म्हणजे खालून काहीतरी बल प्रयुक्त होते की नाही, आणि हे बल प्रयुक्त होते ते बल आहे प्लावक बल। लक्षात आलं? प्लावक बल आता विसरणार नाही ना कुणी, अजिबात विसरायचं नाही, ठीक आहे, चालेल।